भरवा शिमला पहा किती सुंदर झालेले आहे. आपण शिमला घेतलेले आहे. सहा सात शिमला घेतलेले आहे. पाव दीड म्हणजे 200-250 ग्राम. हलक्या असतात ह्या, म्हणजे वजनात म्हणून जास्त येतात ह्या. तर आपण हे घेतलेले आहे आणि पहा आधी आपण धुवून घेणार आहे. धुवून आणि छान डिझाईन बनवून आपण बनवणार आहे. छान डिझाईन बाग छान किती सुंदर त्याची डिझाईन दिसते. तशा डिझाईनीत आपण मसाला भरणार आहे. पहा आता आपण मसाला तयार करून घेतलेला आहे. त्याच्यात धने, लाल मिरच्या, शेंगदाणे, जिरं हे टाकून आपण मिक्सरमध्ये काढून घेणार आहे ह्या आणि त्याच्यात भरणार आहे. मग आपण शिमलामध्ये खूप सुंदर होते. पहा आता आपण हे झालेले आपले मसाला भाजून झालेला आहे आणि आता हे पहा आपण डब्यामध्ये काढून घेणार आहे आता. आणि हे पहा शिमला कापून दाखवते मी. पाणी पण ठेवून दिलेलं आहे. आपण वाफवून घेणार आहे. ह्या शिमला थोडं वाफवून घेणार आहे. तर पाणी मी ठेवून दिलेलं आहे गॅसवर. आणि हे पहा किती छान डिझाईन येते. अशा डिझाईनी करायच्या आणि ते वाफवून घ्यायच्या. त्याच्यात मसाला भरून आता आपण मसाला काढून घेणार आहे आणि छान वाफवून घेणार आहे. तुम्ही पहा खूप सुंदर दिसते ह्या शिमला. खायला तर चविष्ट आहेच. भरीव शिमला आणि भरलेले शिमला आणि त्याच्यात म्हणजे वाफवलेल्या दिसायला खूप सुंदर आहे. पहा आता मी मसाला आपण काढून घेतलेला आहे. त्याच्यात जिरेपूड, मसाला, तिखट, मीठ, कांदा लसूण मसाला, मीठ घेतलेलं आहे. हळद आणि आता हे आपण मिक्स करून घेणार आहे आणि मिक्स करून मग आपण शिमलामध्ये भरून घेणार आहे. आता पहा आपण भरून घेणार आहे. याच्यात किती छान होते हे पहा. तुम्हाला हे भरताना दाखवणारच आहे मिक्स करून. हे पहा मसाला आपण मिक्स करून घेतलेला आहे आणि हे पाणी ठेवलेलंच आहे मी गरम पाणी. ते आपण चाळणीमध्ये चिपकणार नाही म्हणून तेल टाकून घेतलेलं आहे आणि चाळणीमध्ये आपण ठेवून देणार आहे. हे पहा खूप सुंदर होते आणि खायला खूप चविष्ट होतात. अशा पद्धतीनं करून बघा तुम्ही एक वेळा. हे पहा असे मी प्रत्येक असे मसाला भरून ठेवून देणार आहे चाळणीमध्ये आणि थोडे मऊसूत झाले, नरम झाले म्हणजे मग आपण फोडणी द्यायची. खूप सुंदर होते. अशा पद्धतीनं करून बघा तुम्ही. शिमला कापून आणि छान डिझाईनमध्ये त्याच्यात भरायचं. पहा किती सुंदर होते. अशा पद्धतीनं करून बघा तुम्ही. हे पहा आता झालेले आपण आता वाफवून घेणार आहे. तोपर्यंत आपण मसाला तयार करणार आहे. हे पहा हे झाकून 10 मिनटं ठेवून द्यायचे. 10 मिनटानंतर मग आपण काढायचे. तोपर्यंत आपण मसाला तयार करून घेणार आहे. हे पहा कांदा भाजत आहे मी छान.
आलं लसणाचा पेस्ट टाकून दिलेला आहे. आता तिखट मीठ वगैरे टाकणार आहे याच्यात. तिखट मीठ खूप सुंदर होते, या पद्धतीनं करा. आणि हिरवी भाजी आहे, टेस्टी भाजी आहे आणि पौष्टिक आहे, खायला खूप पौष्टिक आहे. प्रत्येक याच्यात शिमला म्हणजे खूप चविष्ट होते. तुम्ही पनीरमध्ये टाका, पनीर चिली बनवायची तर ह्या शिमला मिरचीची खूप सुंदर चव येते. तर या पद्धतीनं तुम्ही असे करा. पहा, मी तिखट मीठ टाकत आहे त्याच्यात. कांदा लसूणमध्ये मसाल्यामध्ये याच्यात आता आपण हे शिमला सोडून देणार आहे एक एक. आपला मसाला झाला म्हणजे हा छान मसाला होत आहे, सुंदर मसाला झालेला आहे. आता याच्यात आपण एक एक शिमला टाकणार आहे. थोडं पाणी टाकून देणार आहे आणि पाणी टाकून मसाला थोडं शिजू देणार आहे आपण. छान तिखट मीठ वगैरे सगळं टाकून दिलेलं आहे आपण. पहा, आता पाणी टाकून देणार आहे आपण. थोडं पाणी टाकून हे मसाला आहे ना शिजू द्यायचा आणि नंतर मग आपण शिमला टाकणार आहे. आपली वाफवलेली थोडी वाफवून घेतली आहे आपण शिमला, म्हणजे मसाल्यात आपल्याला जास्त म्हणजे भाज्या नाही लागणार आणि आपले त्याच्यातले जे मसाले आहे ते निघणार नाही आहे. म्हणून आपण हलके वाफवून घेतले, म्हणजे मसाल्याची छान चव येणार आहे. तर तुम्ही या पद्धतीनं करून बघा आणि कमेंट्समध्ये सांगा मला. हे पहा, थोडंसं चवीसाठी निंबू पिळलेलं आहे मी. निंबू टाका किंवा तुम्ही टमाटे टाकू शकता. आमचूर पावडर पण टाकता येते. बिया पडल्या आहेत, त्याच्या बिया काढून घेणार आहे मी. हे निंबूच्या बिया, ते तोंडात जर आले तर कडू लागतात, ते एकदम तोंडात आले तर. पहा, निंबू पिळल्या गेलेले आहे त्याच्यात. तर हे पहा झालं. आता आपले हे मसाला होत आलेला आहे. याच्यात छान आपण एक एक शिमला मिरची ते वाफवलेली ठेवणार आहे. हे पहा, आता हे शिमला ठेवून देणार आहे आपण त्याच्यावर. पहा, हे पहा, मसाला निघालेला नाही आहे. त्याच्यात मसाला पूर्ण शिमलामध्ये ज्याच्या तसा आहे, छान मसाला भरलेला आपण. पहा, आता आपण पलटून देणार आहे. हे पहा, मसाल्यामध्ये हे एक 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 शिमला पलटून देणार आहे. पहा, छान. हे पहा, पूर्ण त्याच्यात मसाला पूर्ण मुरणार आहे आणि खायला खूप चविष्ट होणार आहे. हे पहा, झालेले आहे आपले. आता हे शिमला झालेली आहे. आता आपण पहा किती सुंदर झालेले आहे. आता मी तुम्हाला काढून दाखवणार आहे. छान, हे पहा.